तर नमस्कार सगळ्यांना. तर आपण आज स्टार्ट करणार आहे PYQ सिरीज. जसं की तुम्ही इथे बघत असाल, मागील वर्षीचे सर्व प्रश्न आता मराठीतून. तर हे स्पेशल जे कोणी आता रेल्वेची एक्झाम करतात किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC ची एक्झाम करतात किंवा महाराष्ट्रातील कोणती एक्झाम असो, ठीक आहे. जसं की स्टेट एक्झाम असो, MPSC असो, SSC, MPSC, RRB, NTPC असो, कोणती पण परीक्षा असो, लेवल 1 पासून ते लेवल D पर्यंत, ठीक आहे, गट ड पर्यंतची असतात एक्झाम. ते सर्वांसाठी उपयुक्त आहे. आणि आता तुम्हाला माहित असेल की हळूहळू जे सेंट्रलचे एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या मातृभाषेत पेपर देऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यामुळे ही सिरीज स्टार्ट केलेली आहे खास त्याच विद्यार्थ्यांसाठी जे की सेंट्रलची एक्झाम देऊ इच्छितात प्लस महाराष्ट्रातले पण एक्झाम देत आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, ठीक आहे. तुम्ही जर ही सिरीज शेवटपर्यंत बघितली किंवा शेवटच्या व्हिडिओपर्यंत बघितली की जी पण या सिरीजमध्ये येणार, तर तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार. या सिरीजची प्रमुख विशेषता म्हणजे ही आहे, जसे तुम्ही बघत असाल, YouTube व्हिडिओ बघत असाल किंवा PDF बघत असाल, मोस्ट ऑफ टाइम ते काय करतात, जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन असतात ते देतात आणि त्याचा एक आन्सर देतात. तर ठीक आहे, आतापर्यंत येत होतो आणि येत पण असते, ठीक आहे. 50% चान्सेस आहे याचे. पण जसं जसं कॉम्पिटिशन वाढत आहे तसं तसं तुम्हाला माहिती आहे की टॉपिक तेच असतात, फक्त प्रश्न ही चेंज होतात. प्रश्न विचारण्याची पद्धत ही चेंज होते. नेमकं म्हणजे काय असतं, जसं आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हिस्ट्री झाला. हिस्ट्रीमध्ये काय विचारणार, हिस्ट्री तेच असतं, ठीक आहे. भूगोल पण तोच असतो, तो बदलणार नाही आहे, ठीक आहे. तर फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते. तर या व्हिडिओची खास वैशिष्ट्य ही आहे, याच्यामध्ये जे 4 ऑप्शन असणार त्याच्यामध्ये एक आपलं उत्तर असणार, बाकीचे जे 3 असणार त्याचं पण तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरणासह आन्सर मिळेल, उत्तर मिळेल. जेणेकरून जर तुम्हाला हा प्रश्न आला तर ह्या 3 म्हणजे तुमचा जर तुम्ही हा एक प्रश्न केला तर एका प्रश्नात तुमचे 4 प्रश्न होऊन जातील, ठीक आहे. तर समजा तुम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघायला समोर, ठीक आहे. तर ही एक वैशिष्ट्य आहे. आणि आणखी दुसरं आहे की मी प्रत्येक जे पण आता टॉपिक येणार, क्वेश्चन येणार, त्याच्यामध्ये एक एक प्रश्न हा डिटेलमध्ये समजावून सांगणार, जेणेकरून जर तो आपल्या PYQ सिरीजच्या लेक्चरमध्ये नंतरच्या लेक्चरमध्ये आला तर तिथे आपण रिव्हिजन करू फक्त. म्हणजे याच्यामुळे काय होणार, तुमची रिव्हिजन पण होऊन जाणार आणि तो टॉपिक तुमचा पूर्ण कंप्लीट होऊन जाणार. मी प्रयत्न करेल की तो जो टॉपिक आहे तुम्हाला ट्रिकनुसार समजावण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला तो नेहमीसाठी आठवेल, ठीक आहे. तर चला मग वेळ न गमावता आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधीच मिळेल, ठीक आहे. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, भारतातील पहिली पहिला अणुप्रकल्प कोठे उभारण्यात आला? व्हेअर वॉज द फर्स्ट न्यूक्लिअर पॉवर प्लांट सेटअप इन इंडिया? तर तुमचे ऑप्शन आहेत कल्पक्कम, काकरापूर, तारापूर आणि कैगाव. तर पहिले तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की अणुप्रकल्प काय आहे, ठीक आहे. तुम्हाला एक रिलेट करायसाठी मी उदाहरण देतोय. जसं तुम्हाला माहित असेल विद्युत निर्मिती होते, बहुतेक जणांना माहित पण असेल की कोळशापासून ॲज अ फ्यूल ते यूज करतात आणि कोळशापासून विद्युत एनर्जी तयार करतात, विद्युत ऊर्जा तयार करतात, ठीक आहे. तर त्याच्यासारखंच हे एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतं, अणुप्रकल्प असतो, ज्याच्यामुळे अणूचा वापर करून रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतात, जसं की याचं एक फ्यूल आहे, ठीक आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये आपण डिटेल बघूया. तर त्या फ्यूलचा यूज करून याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, विद्युत ऊर्जा तयार केली जाते, ठीक आहे. तर आपला प्रश्न आहे की पहिलं भारतात पहिलं कुठं उभारण्यात आलं होतं? तर याचं करेक्ट उत्तर आहे याचं तारापूर, ठीक आहे, जे की महाराष्ट्रामध्ये स्थित आहे, जे भारताचं पहिलं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, पहिलं अणुप्रकल्प आहे,
जो की कोणाच्या सहाय्याने उभारण्यात आला होता? संयुक्त राज्य अमेरिका USA च्या मदतीने हा उभारण्यात आला होता 1964 मध्ये. ठीक आहे. तसेच आपण बाकी ऑप्शन बद्दल बोलून घेऊया. जसं की इथे दिलेलं आहे कल्पक्कम. कल्पक्कम ही कुठे आहे? कल्पक्कम ही मद्रासमध्ये स्थित आहे. काकरापूर, ठीक आहे, काकरापूर हे गुजरातच्या सुरतमध्ये स्थित आहे आणि कैगा हे कर्नाटकमध्ये स्थित आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे देशाच्या राज्यघटनेत पहिली दुरुस्ती कधी करण्यात आली? फर्स्ट अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज मेड ऑन. तुमचे ऑप्शन आहे 1951, 1953, 1952, 1950. ठीक आहे. तर तुम्हाला आधी हे माहीत असायला पाहिजे राज्यघटनेत पहिली दुरुस्ती कधी करण्यात आली. पहिली गोष्ट म्हणजे दुरुस्ती काय असते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. तुमच्या मला बहुतेक जणांना माहित पण असेल अमेंडमेंट काय असतं, दुरुस्ती काय असतं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपला जे भारताचं संविधान आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा हे तयार झालं होतं, ठीक आहे, तर ते कधी तयार झालं होतं, त्याची फर्स्ट मीटिंग कधी झाली होती, ठीक आहे, कोण कोण हेड केली होती, कोणती कोणती कमिटी, कोण कोण त्याचं अध्यक्ष होते, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. तर सध्या मी एवढं सांगून देतो, नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगू देईन. ठीक आहे. तर अमेंडमेंट हे असतं की त्याच्यामध्ये संशोधन केलं जाते. ठीक आहे. संशोधन करून दुरुस्ती करून काहीतरी जोडल्या जातं. ठीक आहे. तर याच्यामध्ये विचारलेलं आहे पहिलं कधी करण्यात आलं. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर घेऊया आपण. करेक्ट उत्तर आहे 1951. 1951 मध्ये पहिलं राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली, अमेंडमेंट करण्यात आलं होतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ठीक आहे. तर हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून काय करण्यात आलं होतं? ठीक आहे. हे अमेंडमेंट करून 9वी अनुसूची जोडण्यात आली होती. ठीक आहे. 9वी अनुसूची जोडण्यात आली होती. तर आधी तुम्हाला माहित असेल काही जणांना पहिले आपल्या संविधानामध्ये 8 अनुसूच्या होत्या. ठीक आहे. 8 होत्या. ही फर्स्ट आहे, पहिलं संविधान अमेंडमेंट आहे ज्याच्यामुळे 9वी अनुसूची जोडण्यात आली 1951 मध्ये. ठीक आहे. जसं तुम्हाला माहित असेल की आपल्या याच्यात अनुसूची किती आहे, अनुच्छेद किती आहे, भाग किती आहे, आधी किती होते, आता किती आहे. ठीक आहे. हे सगळं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीराची पीएच श्रेणी किती आहे? द पीएच रेंज ऑफ अ ह्युमन बॉडी इज हाऊ मेनी? ठीक आहे. पीएच रेंज ऑफ ह्युमन बॉडी इज हाऊ मेनी? मानवी शरीराची पीएच श्रेणी किती आहे? पीएच म्हणजे काय असते? पॉवर ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची पॉवर किती आहे? तसं मराठीमध्ये आपण याला म्हणू शकतो की हायड्रोजनची क्षमता किती आहे? हायड्रोजनची क्षमता किती आहे? ठीक आहे. आता हे काय असतं? पीएच व्हॅल्यू काय असते? पीएच स्केल पण आपण म्हणू शकतो. याला स्केल तुम्ही बघितले असेल, स्केल सगळ्यांना माहितीच आहे, ज्याच्यामध्ये काही डिजिट असतात 0 पासून काहीतरी, तशी ही स्केल आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पहिले तर आपण याचा आन्सर घेऊया. हे जे म्हटलंय मानवी शरीराची, याचं करेक्ट उत्तर आहे 7.35 to 4.745. ह्याचं करेक्ट उत्तर. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक पिक्चर दाखवतो. ह्याच्यामध्ये बघा, हे बघा 0 to 40 ही एक स्केल दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 0 to 40 पर्यंत 14 पर्यंत नंबर दिलेले आहे. ह्याच्यामध्ये 7 जो असतो त्याला न्यूट्रल म्हणतात. ठीक आहे. 7च्या जर समोर गेलो आपण तिकडे तर बेसिक मीडियम होतं, म्हणजे इकडे गेलं तर बेसिक मीडियम होतं 14 कडे, आणि इकडे जर केलं आपण वापस तर इकडे हे ऍसिडिक होतं. ठीक आहे. तर प्रत्येक याची काही ना काही असते, जसं सायट्रिक, निंबूची किती आहे, दूधची किती आहे, मिल्कची किती आहे, ब्लडची किती आहे, सलायवाची किती आहे, म्हणजे प्रत्येकाची काही ना काही पीएच व्हॅल्यू असते. ती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया, ज्याच्यामध्ये मी एक चार्ट जोडेल. जर तुम्ही जर तो चार्ट केला, तेवढं जर केलं, तर कोणती एक्झाम असो त्याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही. ठीक. तो आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया. तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट आहे हिंदुस्तान रिपब्लिकेशन संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? ठीक आहे. व्हेन वॉज द हिंदुस्तान रिपब्लिकेशन इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिशेड? ठीक आहे. तर पहिले आपण याचा आन्सर घेऊया. याचा करेक्ट आन्सर आहे 1924.
1924 मध्ये याची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. तर ही जी संघटना तयार करण्यात आली होती, हिंदुस्थान रिपब्लिकेशन, ही एक क्रांतिकारी संघटना होती, जे की रामप्रसाद बिस्मिल और आणि सचिन सान्याल यांनी मिळून तयार केली होती. ठीक आहे. याच्याबद्दल आणखी तर असं म्हणू शकतो आपण की काकोरी जे इन्सिडेंट होतं, काकोरी षडयंत्र जे होतं ते याच्याशी रिलेटेड होतं किंवा याच्यानंतर झालं असा काही म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यासोबतच काहीतरी रिलेट होतं ते. ठीक आहे. आणि तुम्हाला एक याच्यामध्ये एक ऍड करते की याचंच नंतर याचंच जे रूपांतर आहे नंतर म्हणजे याचं नाव परिवर्तन करून दुसरी संस्था करणं, जसे हे हिंदुस्थानी रिपब्लिकेशन आहे तर याच्यामध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणून एक बनवण्यात आली होती. ठीक आहे. ते नंतर बघूया आपण, याच्याच रिलेटेड आहे, ही आधी बनली आणि त्याच्यानंतर ही बनली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आली? ठीक आहे. व्हेन डिड सायमन कमिशन कम टू इंडिया? आता हे सायमन कमिशन काय आहे आणि भारतात आलं तर काय झालं हे बघूया. त्याचं पहिले तर म्हणजे करेक्ट उत्तर आहे 1927 मध्ये सायमन कमिशन आलं. ठीक आहे. 1957 मध्ये. तर तुम्हाला माहित आहे की नाही मला ते मी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगेल. जसं की 1919 मध्ये, ठीक आहे, मॉन्टेगू चेसफोर्ड म्हणून एक हे झाली होती, कमिटी तयार झाली होती 1990 मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये सायमन कमिशनची नियुक्ती केली होती. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की 10 वर्षानंतर किंवा 9 वर्षानंतर ही ते चेक करायला येणार, 10 वर्षानंतर तयार होणार नाही. पण हे काय झालं, आधीच आली, 1927 मध्ये रिव्ह झाली. ठीक आहे. आणि यांनी जो आपला रिपोर्ट आहे तो 1930 मध्ये सबमिट केला सायमन कमिशन. याच्याबद्दल आपण डिटेल माहिती नंतर बघूया. तर तुम्ही आता सध्या एवढं लक्षात ठेवा की सायमन कमिशन आहे तो भारतात कधी आला तर 1927 मध्ये हा आला. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्ही याला स्टार मार्क करू शकता. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, तुम्ही हे जे सिरीज बघत असाल तर तुम्ही याची एक नोट्स, हँड रिटन नोट्स बनवा, जेणेकरून काय होणार, तुम्ही हे जर स्वतः लिहून ठेवलं तर काय होणार, तुमच्या हातामधून एकदा लिहिल्या जाणार ते आणि ते थोडंसं आणखी रिव्हिजन होणार आणि तुम्ही रिव्हिजन करायसाठी पण याला वापरू शकता नेहमी नेहमी व्हिडिओ बघितल्याशिवाय. ठीक आहे. आणि तुम्ही आणखी याच्यात लक्ष ठेवण्यासारखं आहे की सायमन कमिशन जो त्याच्यात 7 सदस्य होते. ठीक आहे. आणि याचे जे अध्यक्ष होते सर जॉन सायमन, जे की त्यांच्याच नावावर आहे सायमन कमिशन. ठीक आहे. सर जॉन, तुम्ही असं लक्षात ठेवलं सायमन कमिशन म्हणजे याचा अध्यक्ष सायमन होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 6 आहे, सांची स्तूप कोणी बांधला? हु बिल्ड दी सांची स्तूप? हा नंबर 1 आहे ऑप्शन अशोका, चाणक्य, बिंदुसार, चंद्रगुप्त. ठीक आहे. तर पहिले याचा आन्सर घेऊ. द करेक्ट आन्सर आहे अशोक. अशोकनी सांची स्तूप हा बांधला, जो की कुठं आहे, मध्य प्रदेश मध्ये आहे. ठीक आहे. तर स्तूप हा काय असतं काही जणांना माहित असेल. जसं तुम्ही जर बघितलं नसेल, तुम्ही असं बघू शकता 200 रुपयाची जी नोट आहे त्याच्यावर दिलेलं आहे. ठीक आहे. स्तूपाचं दाखवलेलं आहे. हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज आहे. ठीक आहे. युनेस्को विश्व धरोहर ज्याला म्हणतो, ती एक मेन्शन केलेली आहे. अशोकनं बांधलं होतं, बिल्ड केलेलं होतं सांची स्तूपा. स्तूपा काय असतं आणि त्याच्याबद्दल आणखी माहिती आपण बघूया. त्याच्या आधी बघूया चाणक्य, बिंदुसार आणि चंद्रगुप्त काय. चाणक्य हा जो होता ना, हा मौर्य साम्राज्याच्या मधला जो चंद्रगुप्त होता त्याला सहायता करण्यासाठी होता. ठीक आहे. किंवा त्याच्या
मंडळामधला किंवा काय ते सपोर्ट करतात ते जेव्हा राज्य करत होते तेव्हा त्याच्या सोबत हा होता आणि त्याला हेल्प करत होता. ठीक आहे, कोणाला? चंद्रगुप्ताला. नंतर आहे चंद्रगुप्त. चंद्रगुप्त कोण आहे? हा मौर्य सम्राट होता. ठीक आहे, चंद्रगुप्त हा फादर होता कोणाचा? अशोकचा. ठीक आहे, फादर होता. ठीक आहे, हे रिलेट करू शकता. चंद्रगुप्त हा अशोकचा. ठीक आहे, सॉरी थोडीशी मिस्टेक झाली. अशोकचा नव्हता हा. हा हे असं पाहिजे, बिंदुसारचा. ठीक आहे, बिंदुसार हा अशोकचे पिता होते. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे, ठीक आहे झालं. नेक्स्ट आहे चंद्रगुप्त. चंद्रगुप्त तुम्हाला माहितीच आहे, मौर्य साम्राज्याचे संस्थापक म्हणून यांना ओळखण्यात येतं. ठीक आहे, तर हे बघा, स्तूपा काय असतं इथं दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर हे जे सगळ्यात वरती दिसतंय याला काय म्हणते? छत्र असं म्हणतात. छत्र, छत्र असे म्हणतात. मी लिहत नाही ते. ठीक, छत्र असं असे म्हणतात. हे जे इथे हे दिसत आहे याला हर्मिका म्हणतात. हर्मिका. ठीक आहे, एच म्हणून करते मी हर्मिका. आणि हे जे डोम लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसते ना, अंडाकृती. ठीक आहे, हे जे असं दिसते ना याला अंडा असं म्हणतात. ठीक आहे, याला अंडा अशीच म्हणतात. ठीक आहे, आणि हे जे आहे हे गेट लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसते ना, तोरणा अशी म्हणतात. हे जे आहे ना मेधी अशी म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात? मेधी. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवल्याचे सांगितले जाते 1906 मध्ये. तर कुठे फडकवण्यात आला होता भारताचा पहिला राष्ट्रध्वज? इंडियाज फर्स्ट नॅशनल फ्लॅग इज सेड टू हॅव बीन होइस्टेड इन 1906 हिअर. कुठे? तर पहिले त्याचा आन्सर बघूया. याचा करेक्ट आन्सर आहे कोलकाता. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर आहे कोलकाता मध्ये फडकवण्यात आला होता. ठीक आहे, तर कधी डेट दिलेली आहे? 1906 मध्ये. ठीक आहे, कुठे फडकवण्यात आला होता हे पण विचारू शकते. तर पारसी बागान स्क्वायर. ठीक आहे, पारसी बागान, मी एकदा रिपीट करते, पारसी बागान स्क्वायर ग्रीन पार्क येथे फडकवला होता. ठीक आहे, आणि तुम्हाला हे आणखी ही फॅक्ट पण माहित असायला पाहिजे की 1900, ठीक आहे, 1907 मध्ये मॅडम कामा किंवा भिकाजी कामा असं पण म्हणतात, मॅडम कामा यांनी पण फैरवला होता दुसऱ्या देशात, जर्मनीमध्ये. ठीक आहे, जर्मनीमध्ये ध्वज फडकवणारी पहिली, ठीक आहे, पहिले कोण होते? तर मॅडम कामा म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला आपल्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल काही महत्वाची माहिती असणं महत्वाचं आहे. जसं काही त्याचा आकार हा आयताकार असतो आणि 3x2 मध्ये असते. म्हणजे 3 ह्याची हे काय असते? लंबाई असते आणि 2 ही चौडाई असते. ठीक आहे, तुम्हाला हे माहित असेल. ठीक आहे, तुम्हाला हे तर सांगायचं सगळ्यांना माहितच असेल की 3 कलर्स असतात, मंडळात एक राऊंड असतो त्याच्यामध्ये 24 लाईन्स असतात. ठीक आहे, 24 लाईन्स असतात. मी ड्रॉ नाही करत आता. ठीक आहे, तुम्ही समजू शकता. ओके, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8. इनसॅट 1B कधी सुरू करण्यात आली? व्हेन वॉज द इनसॅट 1 वॉज कमिशनेड? ठीक आहे, तर पहिले त्याचं करेक्ट उत्तर आहे 1983 मध्ये कमिशनेट करण्यात आले, म्हणजे सुरू करण्यात आली 1983
1983 मध्ये. तर इनसॅट 1B काय आहे? भारतीय संचार उपग्रह आहे हा. ठीक आहे, उपग्रह आहे. ठीक आहे, जो की 1983 मध्ये सुरू करण्यात आला. ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोखरण अणु चाचणी 2 चे कोड नेम काय आहे? व्हॉट वॉज दी कोड नेम ऑफ पोखरण सर्क्युलर पोखरण न्यूक्लियर टेस्ट? लाफिंग बुद्धा, स्माइलिंग बुद्धा, ऑपरेशन रिसर्च, ऑपरेशन शक्ती. त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑपरेशन शक्ती. ठीक आहे, तर पोखरणचं जे परमाणु परीक्षण 2 आहे, पोखरण अणु चाचणी 2. ठीक आहे, तर हे पोखरण कुठे येते तुम्हाला माहित असेल, राजस्थान मध्ये येतं. ठीक आहे, हे तर सगळ्यांना माहितच असायला पाहिजे, राजस्थान मध्ये आहे. ठीक आहे, तर ही जी चाचणी आहे ती 2 मे, ठीक आहे, 2 मे 1998 मध्ये आयोजित केली होती. ठीक आहे, 1998 मध्ये केली होती. हा, आणि याचं नाव आपण ऑपरेशन शक्ती असं ठेवलं. तर तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या मनात हा क्वेश्चन यायला पाहिजे की हे 2च आहे, पोखरण अणु चाचणी 2 चे नाव आहे, तर 1 चे काय होते? ठीक आहे, 2 च विचारलंय तर 1 च विचारू शकतो. तर 1 च उत्तर आहे स्माइलिंग बुद्धा. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. संगणकात डेटा कोणत्या स्वरूपात साठवला जातो? इन विच फॉर्म इज डेटा स्टोअर इन कॉम्प्युटर? ठीक आहे, म्हणजे कॉम्प्युटर मध्ये जो डेटा आहे कोणत्या स्वरूपात साठवला जातो, स्टोअर केला जातो? ठीक आहे, त्याचं करेक्ट उत्तर आहे बायनरी. आता हे बायनरी काय असतं? ठीक आहे, बायनरी म्हणजे सिंपल तुम्ही असं लक्षात ठेवा, जो कॉम्प्युटर आहे ना, तो जो डाटा आहे तो 0 आणि 1 च्या स्वरूपात साठवून ठेवतो. ठीक आहे, याला बायनरी असे म्हणतात, 0 आणि 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीती आयोगाने वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडियन पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षी केली? इन विच इयर द वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड स्टार्टेड बाय नीती आयोग? तर करेक्ट उत्तर आहे 2016, 2016 मध्ये. ठीक आहे, सुरुवात करण्यात आली होती वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडियन पुरस्काराची. ठीक आहे, तर हे जे 2016 मध्ये चालू करण्यात आलं हे तर तुम्हाला माहितच आहे. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या अनुषंगाने किंवा त्याच्या दिवशी चालू करण्यात आलं. ठीक आहे, आणखी इथं दिलेलं आहे नीती आयोग. नीती आयोग पण तुम्हाला माहित असायला पाहिजे, त्यावरती पण खूपदा क्वेश्चन आलेले. नीती आयोग काय आहे? नीती आयोगाची जी स्थापना 1 जानेवारी, मी ते लिहत नाही. ठीक आहे, थोडस माझं हँडरायटिंग, माझा हात बसायचा याच्यावरती अजून मला बरोबर, थोडस तुम्हाला समजायला त्रास होईल त्याच्यामुळे मी ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय. पण ठीक आहे, 2015 मध्ये याची स्थापना नीती आयोगाची. ठीक आहे, आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, आणि याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. ठीक आहे, आणि एक सीईओ असतो आणि एक उपाध्यक्ष असतो. अशी ही नीती आयोग असते. ठीक आहे, जी की 2015 मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि आपल्या ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे की 2016 मध्ये वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडियन पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र परिषदेत किती अस्थायी सदस्य असतात? हाऊ मेनी नॉन परमनंट मेंबर्स आर ऑन UN काउन्सिल? ठीक आहे, तर पहिले उत्तर घेऊया. नॉन परमनंट म्हटले म्हणजे तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे की परमनंट किती असतात आणि नॉन परमनंट किती असतात. नॉन परमनंट ह्या क्वेश्चन मध्ये माहित पडून जाईल की दिलेलेच आहे नॉन परमनंट किती असतात. ठीक आहे, तर नॉन परमनंट असतात 10. करेक्ट आन्सर आहे 10. ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं नॉन परमनंट किती असतात 10, मग परमनंट किती असतात हे पण आम्हाला सांगा. ठीक आहे, तर परमनंट, ठीक आहे, परमनंट असतात
5 सॉरी 15 करायचं तुम्हाला 10 15 असतात ठीक ठीक 2 मिनिटं 15 असतात करेक्ट आन्सर यायचं 15 असतात आणि 5 हे परमनंट मेंबर असतात तर 5 तुम्हाला माहित असायला पाहिजे ठीक आहे चीन असतो फ्रान्स असतो रूस असतो युनायटेड किंगडम असतो UK आणि संयुक्त राज्य अमेरिका असतो ठीक आहे आणि नॉन परमनंट कोणते असतात हे पण तुम्हाला माहिती आहे आणि जे अस्थायी असतात जे की नॉन परमनंट असतात यांचं कार्य आता हे स्थायी आहे म्हणजे याचा कार्यकाल किंवा हे परमनंट आहे त्याच्यामुळे यांच्या कार्यकालाबद्दल माहीत असणं काही गरजेचं नाही किंवा नसतात कारण की परमनंट असल्यामुळे यांना काही गरज नाही पण नॉन परमनंट असल्यामुळे कधी ना कधी रिटायर होणार ठीक आहे म्हणजे याचा कार्यकाल किती असणार कार्यकाल यांचा 2 वर्ष असतो ठीक आहे नॉन परमनंट मेंबरचा ठीक आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की संयुक्त राष्ट्र परिषद जे आहे ठीक आहे UN काउन्सिल याच्यामध्ये टोटल 20 ची बॉडी असते ठीक आहे 15 ही नॉन परमनंट असतात आणि 5 परमनंट असतात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 देशातील पहिले उच्च न्यायालय येथे स्थापन झाले कोठे स्थापन झाले द कंट्रीज फर्स्ट हाय कोर्ट वॉज सेट अप हिअर तर कोठे झाले त्याचे करेक्ट आन्सर आहे कोलकाता मध्ये ठीक आहे कोलकाता मध्ये फर्स्ट हायकोर्ट आपलं स्थापित झालं होतं भारताचं त्यालाच पहिले कोणत्या नावाने ओळखत होते फोर्ट विल्यम ठीक आहे फोर्ट विल्यम या नावाने ओळखत होते तुम्हाला आणखी एक फॅक्ट आणखी माहित असायला पाहिजे की जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची जी नियुक्ती असते ठीक आहे ते राष्ट्रपतीद्वारे केले जाते प्रेसिडेंटद्वारे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 40 RTI कायदा केव्हा लागू करण्यात आला व्हेन डिड द RTI ऍक्ट कम टू द फोर्स ठीक आहे तर RTI काय हे तुम्हाला माहित असेल काही जणांना नाही माहित असेल तर मी सांगतो RTI म्हणजे असतो माहिती मिळवणं ठीक आहे सूचनेचा अधिकार पण आपण त्याला म्हणू शकतो जो की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे की कोणती आपण माहिती घेऊ शकतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर पहिले त्याचं करेक्ट आन्सर घेऊया करेक्ट आन्सर आहे ऑक्टोबर 2005 हे याचं करेक्ट आन्सर आहे 2005 मध्ये ऑक्टोबर 2005 मध्ये हा लागू करण्यात आला होता ठीक आहे नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 50 पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना PMSSY कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली इन विच इयर वॉज दी प्रधानमंत्री स्वस्थ सुरक्षा योजना लॉन्चेड ठीक आहे तर याच्यामध्ये विचारलंय की प्रधानमंत्री सुरक्षा योजना कोणत्या वर्षी लागू करण्यात आली त्याचं करेक्ट आन्सर आहे 2003 मध्ये ही लागू करण्यात आली होती ठीक आहे 2003 मध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये की ही जी योजना आहे ही 2003 मध्ये आणखी कोणत्या कोणत्या योजना आहे जसे खूप साऱ्या योजना आहेत तुम्हाला माहित असेल 2000 जसं मोदी 2014 पासून जे भाजपा गव्हर्नमेंट आलं तिथे पण आहे खूप साऱ्या केल्या तर ठीक आहे त्या सगळ्या आपण बघूया नंतर एका व्हिडिओमध्ये पूर्ण ठीक आहे एक लिस्ट आणि ट्रिक सहित तुम्हाला मी ते आठवून देईल ठीक आहे तर तुम्ही सध्या एवढं लक्षात ठेवा की प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना कधी चालू करण्यात हे 2003 मध्ये चालू होती नेक्स्ट आहे गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या भागात होतो गोदावरी रिव्हर ओरिजिनेट इन विच ऑफ द फॉलोइंग एरियाज ठीक आहे त्यांनी विचारलंय की गोदावरी नदीचा उगम हा कुठून होतो तर गोदावरी नदीचा उगम होतो ब्रह्मगिरी टेकड्या ब्रह्मगिरी हिल्स करेक्ट आहे कुठं आहे ही स्थित ठीक आहे तर हे महाराष्ट्र मध्ये स्थित आहे MH आपला प्रिय महाराष्ट्र ठीक आहे MH तुम्ही समजू शका MH म्हणजे महाराष्ट्र ठीक आहे ह्याच नदीला गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जातं याची लंबाई 1500 किलोमीटर आहे ठीक आहे सगळ्याचे फॅक्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे मी जे सांगत आहे ना
ठीक आहे. याच्यामध्ये तुमचे बघा किती क्वेश्चन झाले. फक्त याच्यामध्ये विचारलं होतं की कुठून उगम पावते. मी हे पण सांगतो कोणत्या राज्यातून होतो, याला दुसरं कोणत्या नावाने ओळखलं जातं, याची लांबी किती आहे. ठीक आहे. प्राणहिता ही हिची सगळ्यात मोठी सहाय्यक नदी आहे. ठीक आहे. आणि याचा प्रवाह कुठून कुठून जातो, म्हणजे कोणत्या कोणत्या राज्यामधून ही जाते, तर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून होऊन ही जाते. ठीक आहे. तुम्ही एवढं सध्या लक्षात ठेवा की गोदावरीला कोणत्या दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. 1500 किलोमीटर हिची लांबी आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रामधून ब्रह्मगिरी टेकड्यांमधून हिचा उगम होतो आणि प्राणहिता ही हिची सगळ्यात मोठी सहाय्यक नदी आहे. आणि जर आणखी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे की मी नंतर सांगणारच आहे, एका सेपरेट म्हणजे एक जो क्वेश्चन आला एखादा त्याच्यामध्ये, की या नदीवर जे बांध बांधले जसे गायकवाडी म्हणतो, जायकवाडी बांध, गंगापूर किंवा श्रीराम सागर बांध, हे सगळे याच्या गोदावरी नदीवर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गांधी सागर धरण कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे. तर गांधी सागर हे मध्य प्रदेशमध्ये बांधण्यात आलेले आहे. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये हे गांधी सागर डॅम कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ठीक आहे. जो की चंबल नदीवर आहे. ठीक आहे. चंबल नदीवर आहे. तर तुम्ही सध्या एवढंच लक्षात ठेवा, गांधी सागर डॅम कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे आणि चंबल नदीवर आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. आणि मध्य प्रदेश बद्दल आणखी बोलायचं म्हणजे आणखी कोणते कोणते डॅम आहे, तर बरना आहे, बर्गी आहे, बाणसागर, ओंकारेश्वर, कोला. ठीक आहे. हे सगळे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते येतात, MH महाराष्ट्रामध्ये येतात, खूप जणांना माहित पण असेल, मुळशी बांध झालं, कोयना डॅम, जायकवाडी, कोलकेवाडी, वैतरणा. ठीक आहे. हे सगळे महाराष्ट्राचे सगळे आपण नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे प्रत्येक स्टेटची. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1857 उठाव अखेर इंग्रजांनी कधी दडपला, म्हणजे कधी संपवला. When did the 1857 uprising finally be suppressed by the British? त्याचं करेक्ट आन्सर आहे 1859. 1859 मध्ये याला दडपलं म्हणजे समाप्त केलं असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. 1857 उठाव हा इतिहासातला सगळ्यात मोठा विद्रोह काय म्हणू शकतो, उठाव असं म्हणू शकतो स्वतंत्र प्राप्तीसाठी. ठीक आहे. जो की व्ही डी सावरकर पण यांनी याला असं म्हटलं होतं की हा जो 1857 हा पहिला उठाव आहे स्वातंत्र्य प्राप्तीकडे जाण्याचा, असं काहीतरी त्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. तर त्याचं जे स्टार्ट आहे ना, हा स्टार्ट 1857 मध्ये झाला होता, जो की मंगल पांडे यांनी याच्या असं मंगल पांडे याच्या थ्रू स्टार्ट झाला होता. ठीक आहे. 1857 मध्ये मंगल पांडे थ्रू. ठीक आहे. तेव्हा भारताचे जे गव्हर्नर जनरल काय असते, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, हे काय सगळं आपण बघणार आहे. जसे जसे क्वेश्चन येणार तसं तसं मी सांगणार. ठीक आहे. तर याचं आहे 1857 लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. कॅनिंग हा तेव्हाचा गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे. ऑन विच रिव्हर इज द सरदार सरोवर डॅम कन्स्ट्रक्टेड. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की किती क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे डॅम वरती, नदीवरती. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण बघणार आहे. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे नर्मदा. नर्मदा नदीवरती हा डॅम सरदार सरोवर बांधण्यात आलेला आहे, जो की गुजरात या राज्यात आहे. ठीक आहे. नर्मदा नदीवरती आहे. आणखी सांगायचं झालं म्हणजे सरदार सरोवर बांध जो आहे गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान यांना पाणी आणि ऊर्जा प्रदान करतो. ठीक आहे. पहिले तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, सरदार सरोवर डॅम नर्मदा नदीवर आहे गुजरातमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि लास्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन आहे आपल्या आजच्या PYQ सिरीज. फर्स्ट, मला भारताने कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळात भाग घेतला. ठीक आहे. भारताने कोणत्या, क्वेश्चन पण तुम्हाला नीट वाचायचं, भारताने कोणत्या वर्षी. ठीक आहे. पहिलं तर करेक्ट आन्सर याचं घेऊया 19 मध्ये.
इसवी सन 1900 मध्ये भारताने सर्वप्रथम याच्यामध्ये भाग घेतला होता. ठीक आहे. तर तशी याची स्थापना बघायला गेलो आपण तर 1896 मध्ये याची स्थापना झाली होती. एथेन्स ग्रीस. ठीक आहे. एथेन्स ग्रीस मध्ये पहिला ऑलिम्पिक हा आयोजित केला होता. ठीक आहे. आणि भारताने कधी सहभाग घेतला होता, कोणत्या वर्षी, तर 90s मध्ये. ठीक आहे. 1900 मध्ये सर्वप्रथम भारताने भाग घेतला होता. त्याच्यानंतर 1920 मध्ये पहिलं जे म्हणजे समजा 1900 मध्ये भारतानं 1920 मध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला, म्हणजे एक टीम पाठवली होती भारताकडून. ठीक आहे. आणि हे तुम्हाला माहित असेल की के.डी. जाधव 1952च्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक आहे त्याच्यामध्ये पहिलं व्यक्तिगत मेडल आणलं होतं. कोणा? के.डी. जाधव. के.डी. जाधव लक्षात ठेवायचं तुम्हाला. के.डी. जाधव. हा, के.डी. जाधव. ठीक आहे. के.डी. जाधव कधी? 1920 मध्ये. आणि जी आपली भारताची हॉकी टीम आहे त्यांनी जे गोल्ड मेडल आहे ते लगातार 1928 पासून ते 1956 पर्यंत लगातार गोल्ड आणलं भारतासाठी. ठीक आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हे होते आजचे क्वेश्चन, जे की 20 क्वेश्चन होते. मी माझा फर्स्ट लेक्चर मध्ये थोडस डिस्टर्बन्स झालं असेल किंवा ठीक आहे, मी याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन आणखी. तर भेटूया मग.